प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकार घेत नसून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आज परभणीमध्ये प्रहार जनशक्तीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलन केले। बच्चू कडू हे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन आणि इतर मागण्यांसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत, परंतु याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा प्रहार जनशक्तीकडून आरोप केला जातोय आणि त्याचा निषेध म्हणून आज परभणीमध्ये मुंडन आंदोलन करण्यात आले। गेल्या 5 दिवसापासून बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी तसेच दिव्यांगांना 6,000 पगार मिळण्यासाठी त्याच्या 17 मागण्या ज्या काही आहेत बच्चू भाऊच्या, त्या राज्य सरकार त्याची दखल घेत नाही। त्यासाठी बच्चू भाऊ कडू गेल्या 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत। त्यांच्यासोबत सुद्धा 51 जण त्या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत। या सगळ्यांची तीव्र भावना या ठिकाणी मुंडन आंदोलनातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। अडचणी लक्षात घेऊन बच्चू भाऊने जे उपोषण घेतलेलं आहे त्या उपोषणात त्याच्या आज 5वा दिवस आहे। त्याची तब्येत खूप खालावलेली आहे, तरी शासनाला विनंती आहे की त्याने लवकरात लवकर बच्चू भाऊच्या तब्येतीकडे लक्ष करून शेतकऱ्याच्या अडचणी पाहून लवकरात लवकर निर्णय घ्यावा व त्यांच्या अटी मान्य करावा अशी आमची विनंती आहे। आणि जर का सरकारनं अटी मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा पण तीव्र आंदोलन घेण्यात येईल। अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। बच्चू भाऊ सोबत 51 कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। त्याच्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते दिव्यांग आहेत। आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय शिवलिंगभाऊ बोधने पण उपोषणाला बसले आहेत अन्नत्यागच्या। माझं एकच म्हणणं आलंय, सरकारला बच्चू भाऊनं मागितलं काय? जे सरकारनं सांगितलं की मी तुम्हाला कर्जमाफी देतो, तुम्ही आम्हाला आमचं सरकार तुम्ही स्थापन करा, आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ। अहो, तुमचं सरकार जनतेनं स्थापन केलं ना, मग तुम्ही तुमच्या जर तोंडाने सांगितले असल्या कर्जमाफी देतो तर आज कर्जमाफी द्या ना। दिव्यांगाला बच्चू भाऊ आंदोलनाला बसले होते रायगडावर, त्या ठिकाणी पण मुख्यमंत्र्यांना असं आश्वासन दिले होते की दिव्यांगाला 6,000 रुपये पेन्शन देऊ। अहो, दिव्यांगाला 1,500 रुपयामध्ये काय होणार? आज तुम्ही जिल्हा परिषदला, तुम्ही आज कलेक्टर ऑफिसला जा, आज 6 महिने झाले दिव्यांगाचा पगार चालू नाही। पण दिव्यांगाला करायचं काय? अहो, 1,500 तुम्ही देता, ते पण 1,500 तुम्ही वेळेवर देणार, तर 1,500 काहीच होणार नाही। बच्चू भाऊची रास्त मागणी, बच्चू भाऊचे 21 मुद्दे येतात। 21 मुद्द्यावर जर सरकार ठाम राहिलं तर ठीक आहे, नाहीतर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्णा तालुका, परभणी जिल्हा, अख्खा महाराष्ट्र बंद करण्याची बच्चू भाऊच्या कार्यकर्त्यामध्ये ताकद आहे।